भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्माने टेस्ट टीममधून निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या दिवसात त्याचा काय प्लॅन असेल याबद्दलही रोहित शर्मा बोलला. ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या फ्लॉप प्रदर्शनामुळे सध्या टीम इंडियात अंतर्गत कलह सुरू आहेत. हेड कोच गौतम गंभीर यांना हटवणार, रोहित शर्माची कॅप्टन म्हणून ही शेवटची सिरीज आहे, अशा बातम्या सुरू आहेत. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज कॅप्टन रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्याच्या भविष्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सिडनी कसोटीत आपल्याला कोणी टीममधून वगळलं नाही. मीच आउट ऑफ फॉर्म असल्यामुळे स्वतःहून बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला. मी क्रिकेट सोडून कुठे जात नाहीये, हे रोहित शर्माने स्पष्ट केलं. रोहित म्हणाला, मी कठोर मेहनत करत होतो, पण चांगलं प्रदर्शन होत नव्हतं, म्हणून सिडनी टेस्ट मॅचपासून लांब राहणं आवश्यक होतं. मी क्रिकेट सोडून कुठेही जात नाहीये. मी लवकर रिटायर होणार नाही. माझ्या धावा होत नव्हत्या म्हणून मी सिडनी कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. मी कठोर मेहनत करून कमबॅक करेन. आज धावा होत नाहीयेत, पण म्हणून 5 महिन्यानंतर सुद्धा धावा होणार नाहीत असं नाहीये, असं रोहित शर्मानी स्पष्ट केलं. मी सिडनी कसोटीतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय, पण मी कुठे जात नाहीये. रिटायरमेंट किंवा टेस्ट फॉर्मॅटपासून दूर जाण्याचा निर्णय नाहीये. माईक, पेन किंवा लॅपटॉपवाला कोणीही माणूस काहीही लिहितो, बोलतो, त्याने फरक पडत नाही. ते आमच्याबद्दल निर्णय घेऊ शकत नाहीत. मी सिडनीला आल्यानंतर बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. धावा होत नाहीयेत, पण या गोष्टीची गॅरंटी नाही की 2 महिने किंवा 6 महिन्यानंतर तुमच्या धावा होणार नाहीत. मी परिपक्व आहे. मी काय करतोय हे मला माहिती आहे, असं रोहित शर्मा म्हणाला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.